हाय फ्रेंड्स, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण घरच्या घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात अस्सल गावरान पद्धतीची झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत। या पद्धतीने एकदा तुम्ही जर मिसळ बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नेहमीच तुम्ही अशा पद्धतीचीच मिसळ बनवाल। इतकी ही चविष्ट मिसळ बनवून तयार होते। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय। खोबरं खिसून घेतल्यामुळे पटकन मिक्सरला बारीक होतं। आणि एक मोठा कांदा असा पातळ लांबट चिरून घेतलाय। एक कुडी लसूण घेतलाय। एक आल्याचा तुकडा घेतलाय। एक हिरवी मिरची घेतली, त्यातलाच थोडासा लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतलाय। कशासाठी वापरायचे ते पुढे समजलच। एक एकदम छोटासा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि अर्धा चमचा धने घेतलेत। मसाल्यांमध्ये एवढंच साहित्य वापरले। छान मोड आलेली मटकी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अशी निथळत ठेवली होती चाळणीत। एक टोमॅटो घेतले, थोडासा कढीपत्ता घेतलाय। आपल्याला सुरुवातीला आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅस पेटून घेतलाय आणि गॅसवर एक कढई मांडून घेतली। कढई छान गरम झाली की अगदी आपल्याला त्याच्यात पाव चमचाभर तेल टाकायचे आणि तेल छान गरम झालं की थोडीशी मोहरी टाकली आणि थोडेसे जिरे टाकले, अगदी पाव चमचा। त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। सोबतच ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकून घ्यायचा आहे लगेच। आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। हलकंसं परतलं गेलं की लगेच आपल्याला त्यामध्ये साधारण एक चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं। लगेच इथं मी पाव चमचा हळद टाकून घेतली आणि लो टू मीडियम गॅसवरच हे छान असं परतून घेते। थोडासा कढीपत्ता टाकलाय। कढीपत्त्याने पण मिसळीला छान अशी चव येते। हलकंसं परतलं गेलं की लगेच आपल्याला त्यामध्ये मटकी टाकून घ्यायची आणि मटकी साधारण 2 मिनिट त्याच्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची। आपल्याला अशी मटकी परतून घेतल्यामुळे मिसळीची चव दुपटीने वाढते। आता थोडंसं परतून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं। साधारण 2 मिनिट परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचंय। ही मटकी मी कुकरमध्ये शिजवणार आहे, परंतु कुकरमध्ये दाखवायचं म्हटलं तर शूटिंग व्यवस्थित येत नाही। त्यामुळे मी सुरुवातीला कढईमध्ये हे छान असं परतून घेतलं आणि आता ही मटकी कुकरमध्ये टाकून कुकरचं झाकण लावून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची। अगदी फुल गॅसवर एक शिट्टी झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। खूप जास्त पण आपल्याला मटकी शिजवायची नाही, नाहीतर जास्त शिजल्यामुळे मिसळ चांगली लागणार नाही। आता दुसऱ्या गॅसवर कढई मांडली आणि कुकर होतोय तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ। त्यासाठी मी कढईत पाव चमचा तेल टाकले आणि आपल्याला हा कांदा आता टाकून घ्यायचा आहे। सोबतच एक हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि लसूण हे सर्व एकत्रच परतून घ्यायचे, कारण हे सर्व साहित्यालाच भाजायला वेळ लागतो आणि संगच भाजल्यामुळे आपला तितकाच टाईम वाचतो। आता छान भाजल्यानंतर मी काढून घेतले एका ताटामध्ये आणि आपल्याला नंतर धने टाकून घ्यायचेत आणि 8-10 सेकंद धने परतून घेतले की लगेच आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचे। धने भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि खोबरं पण आपल्याला आता हे छान भाजून घ्यायचंय। खिसून घेतल्यामुळे खोबरं भाजायला पण जास्त वेळ नाही लागत, अगदी मिनिटभरात भाजून तयार होतं। पाहू शकतात खोबरं पण छान असं भाजलं गेलंय। आता मी हे गॅस बंद करते आणि एका ताटात काढून घेते आणि आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं पांगून ठेवायचं, म्हणजे पटकन थंड होतं। तोपर्यंत कुकरची शिट्टी झाली। आता मी कुकर खाली उतरून घेतलाय आणि थंड होऊन दिलाय। नंतर झाकण काढलं आणि आपण आता मटकी चेक करू। आपल्याला मटकी खूप जास्त पण नाही शिजून घ्यायची, 50% मटकी शिजली गेली पाहिजे। पाहू शकता मटकी व्यवस्थित अशी शिजली। तोपर्यंत हा मसाला थंड झालाय। आता एका मिक्सर जारमध्ये हा मसाला काढून घेते आणि हा सर्व मसाला आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा आहे। इथं पाण्याचा वापर केलेला नाही मी। आता त्यामध्ये हे टोमॅटो पण टाकून घेते। टोमॅटो टाकल्यामुळे पाणी टाकायची गरज पडत नाही। पाणी न टाकताच हा मसाला छान असा वाटून घेतलाय। पाहू शकता एकदम बारीक असा
तुम्हाला थोडी मसाला वाटताना पाण्याची गरज पडली तर तुम्ही अगदी अर्धा कप पाणी टाकून वाटून घेऊ शकता, परंतु शक्यतो कमीत कमी पाण्यात हा मसाला व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे मसाला पटकन परतला जातो आणि मसाल्याला छान असं तेल सुद्धा सुटतं. आता गॅस पेटून घेतलाय, गॅसवर एक कढई मांडली आणि कढईमध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तेल टाकायचे. खूप जास्त तेल पण मी इथं वापरलेलं नाही. तेल छान गरम झालं की साधारण 1 पाव चमचाभर जिरे टाकलेत आणि जिरे फुलले की लगेच आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने सारखं मिक्स करीत राहायचं, म्हणजे मसाला करपणार नाही आणि व्यवस्थित असा परतला जाईल. आपल्या मिसळीला सुद्धा तितकी छान तर्री येईल. आता त्यामध्ये इथं 3-4 कढीपत्त्याचे पानं मी असे कट करून टाकलेत, म्हणजे कढीपत्त्याचा स्वाद सुद्धा मिसळीमध्ये छान असा उतरतो. इथे तुम्ही लगेच कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, परंतु सध्या माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकली नाही. आता 2 मिनिट मसाला लो गॅसवरच छान असा वाफून घेतलाय आणि मसाल्याला तेल सुद्धा छान असं सुटले. मसाला छान परतला गेला की लगेच आपल्याला त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे. त्यासाठी मी इथं एका प्लेटमध्ये अर्धा चमचा घरचं लाल तिखट, 1 पाऊण चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा पावभाजी मसाला वापरलाय, पाव चमचा हळद वापरली. हे सर्व मसाले आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचेत आणि छान असे परतून घ्यायचेत. आणि शक्यतो मसाले परतताना लो गॅसवरच परतून घ्यायचे, म्हणजे मसाले करपत नाही. साधारण अर्धा मिनिट मसाले परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. मीठ पण आपल्याला बेतानेच टाकायचे, कारण आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे. आता हा मसाला 1 मिनिटभर लो गॅसवरच झाकण ठेवून वाफून घेतलाय. पाहू शकता मसाल्याला रंग सुद्धा किती सुरेख आलाय. लगेच त्यामध्ये शिजून घेतलेली मटकी टाकायची आणि ही मटकी छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे पूर्ण मसाले भाजीमध्ये छान असे मिक्स होतात. आता आपल्याला किती मिसळ हवी त्यानुसार पाणी टाकायचंय. आता मी साधारण 1 ग्लासभर पाणी टाकलंय वरून आणि आता आपल्याला हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला आता असं कानडतं झाकण ठेवायचं आणि साधारण 7 ते 8 मिनिट ही मिसळ छान अशी शिजून दिली आणि पाहू शकता तर्री सुद्धा किती छान अशी आली. त्यामध्ये मी 1-2 वेळेस हलकंसं असं मिक्स करून घेतलं होतं, जास्त पण मिक्स करायचं नाही, नाही तर आपली तर्री सरी जाती. आता आपण चेक करू मटकी छान शिजली गेली का. पाहू शकता मटकी छान अशी शिजली गेली. आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ही गरमागरम मिसळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्यासाठी सुरुवातीला मी एका प्लेटमध्ये फरसाण घेतलंय. तुम्हाला जे फरसाण आवडतं ते वापरू शकता. त्यावर आपल्याला सुरुवातीला मटकी टाकून घ्यायची. ही मिसळ खायला इतकी टेस्टी लागते की तुम्ही नेहमीच अशा पद्धतीची मिसळ बनवाल आणि बाहेरच्या मिसळीसुद्धा विसरू जाल. बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे. वरून थोडासा रस्सा टाकलाय, त्यावर खारी बुंदी टाकली, आवडीनुसार कांदा टाकायचा आणि 2 घासातच वाटेल की ह्यापेक्षा चविष्ट अजून काय असू शकतं. नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.